हॅलो स्टुडंट्स, अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण प्रोडक्शन फंक्शनमध्ये नियोजन, संघटन, त्याचबरोबर उत्पादन नियोजन आणि नियंत्रणाचं महत्त्व हे पॉइंट अभ्यासले आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण उत्पादन नियंत्रणाची तंत्रे, टेक्निक्स ऑफ प्रोडक्शन कंट्रोल, ओके, हा अभ्यासणार आहोत. सो कंपल्सरी लेक्चर ऐकत असताना, लेक्चर बघत असताना तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये तुमचं नाव मेन्शन करायचंय. ओके. उत्पादन नियंत्रण झालंय, उत्पादन नियोजन नियंत्रणाचं महत्त्व झालंय. आता आज आपण बघणार आहोत उत्पादन नियंत्रणाची तंत्रे, टेक्निक कोणती कोणती आहेत प्रोडक्शन कंट्रोलची. ओके. उत्पादन नियंत्रणात 4 अवस्थांचा किंवा टप्प्यांचा समावेश होतो. ओके, 4 अवस्थांचा किंवा 4 टप्प्यांचा किंवा 4 तंत्राचा समावेश होतो. 4ही अवस्था क्रमवार व कार्यक्षमतेने पूर्ण करावे लागत असतात व्यवसायामध्ये, आणि या अवस्थांनाच उत्पादन नियंत्रणाची तंत्रे असं म्हटलं गेलं आहे. ओके. सो पहिलं तंत्र आहे रूटिंग, म्हणजेच मार्गनिर्धारण, मराठीमध्ये मार्गनिर्धारण. ओके. सो उत्पादन करणे म्हणजे कच्च्या मालावर योग्य त्या क्रिया करून त्याचे रूपांतर पक्क्या मालामध्ये करणे. अगोदरही तुम्हाला उत्पादन क्रियेची डेफिनेशन सांगताना सांगितले की उत्पादन क्रिया किंवा उत्पादन कार्य किंवा उत्पादन करणे म्हणजे कच्च्या मालावर योग्य त्या क्रिया करून त्याचे रूपांतर पक्क्या मालामध्ये करणे होय. ओके. उत्पादन क्रियेस प्रारंभ करण्यापूर्वी उत्पादन मार्ग विचारपूर्वक निश्चित करावे लागत असतात. उत्पादन क्रियेला सुरुवात करण्या अगोदर उत्पादनाचे मार्ग हे आपल्याला विचारपूर्वक निश्चित करावे लागत असतात. उत्पादन मार्ग निर्धारण म्हणजे, आता बघा लक्षात ठेवा, उत्पादन मार्ग निर्धारण म्हणजे कच्च्या मालाचे पक्क्या मालामध्ये रूपांतर कशा पद्धतीने करायचे, त्यामध्ये कोणत्या क्रिया असतील, त्यांची संख्या, त्या क्रियांचा क्रम काय असेल हे ठरविणे म्हणजे उत्पादन मार्ग निर्धारण होय. उत्पादन मार्ग निर्धारण म्हणजे कच्च्या मालाचं पक्क्या मालामध्ये रूपांतर करत असताना त्यामध्ये कोणत्या क्रिया असणार आणि त्या क्रियांची संख्या किती असेल, त्याचबरोबर त्या क्रियांचा क्रम कसा असेल. कोणत्या क्रिया तर कच्च्या मालावर रूपांतर करून, कच्च्या मालावर प्रक्रिया करून, आवश्यक त्या क्रिया करून त्याचं रूपांतर पक्क्या मालामध्ये करणं ही क्रिया. ओके. ही क्रिया करत असताना या क्रियांमध्ये कोणत्या कोणत्या क्रिया येतात, त्या क्रियांच्या संख्या किती असेल आणि त्यांचा क्रम कसा असेल हे ठरवणं म्हणजे उत्पादन मार्ग निर्धारण होय. लक्षात ठेवा, MCQ साठी तुम्हाला हे विचारलं जाऊ शकतं. उत्पादन मार्ग निर्धारण म्हणजे काय, तर त्याचं उत्पादन मार्ग निर्धारण म्हणजे काय असं लिहिलेलं असेल, ऑप्शन असेल, त्यामध्ये आन्सर असू शकतं उत्पादन मार्ग निर्धारण. ओके. लक्षात ठेवा, उत्पादन मार्ग निर्धारण म्हणजे कच्च्या मालाचे पक्क्या मालामध्ये रूपांतर कशा पद्धतीने करायचे, त्यामध्ये कोणत्या क्रिया असतील, त्याची संख्या कशी असेल, त्याचा क्रम कसा असेल हे ठरवणे होय. ओके. उत्पादन कार्याचा मार्ग निश्चित करणे या कार्याचा समावेश निर्धारणामध्ये होत असतो. आता मार्ग निर्धारणामध्ये कशाचा समावेश होतो, उत्पादन कार्याचा मार्ग निर्धारित कसा करायचा याचा समावेश मार्ग निर्धारणामध्ये होत असतो, उत्पादन मार्ग निर्धारणामध्ये होत असतो. ओके. उत्पादन कार्य कोणत्या उत्पादन साधनांच्या सहाय्याने, कोणी, केव्हा, कोठे, कसे करायचे हे सुद्धा मार्ग निर्धारणामध्ये निश्चित केले असते. इन शॉर्ट, प्लॅनिंग करणं. लक्षात ठेवा, प्लॅनिंग आणि मार्ग निर्धारण यामध्ये फरक आहे. ओके. उत्पादन कार्य कोणत्या उत्पादन साधनांच्या सहाय्याने कोणी करायचे, ते केव्हा करायचे आणि ते कोठे करायचे, तसेच ते कसे करायचे हे सुद्धा उत्पादन मार्ग निर्धारणामध्ये निश्चित केलं जात असतं. ओके. उत्पादन मार्ग निर्धारणामुळे उत्पादनाचा जो प्रवाह आहे त्याला योग्य दिशा मिळते. तो प्रवाह अखंडितपणे योग्य त्या गतीने चालू राहतो. मार्ग निर्धारणाचा मुख्य उद्देश उत्पादन कार्य योग्य वेळेत, ते योग्य श्रमामध्ये आणि योग्य खर्चामध्ये
पूर्ण कसं होईल याच्याकडे लक्ष देणं हे असतं. निर्धारणाचं मुख्य उद्देश उत्पादन कार्य योग्य वेळेत, योग्य श्रमात आणि योग्य खर्चात पूर्ण होईल अशा पद्धतीने उत्पादनाचा मार्ग निश्चित करणं हे असतं. ओके, लक्षात ठेवा, हे तुम्हाला MCQ ला विचारलं जाईल. उत्पादन मार्ग निर्धारणाचं मुख्य उद्देश. ओके, उत्पादन कार्य योग्य वेळेत, योग्य श्रमात आणि योग्य खर्चात कसं पूर्ण होईल त्या पद्धतीचा मार्ग निश्चित करणं हे मार्ग निर्धारणाचं मुख्य उद्देश असतो. त्यानंतर रुटीनच्या तुम्हाला 3 डेफिनेशन दिल्या आहेत इथं. देअर आर 3 डेफिनेशन इन्क्लुडेड इन युअर सिलेबस रुटीन. ओके, सो मार्ग निर्धारणाच्या 3 व्याख्या तुम्हाला सांगितल्यात. त्यामध्ये पहिली व्याख्या आहे अकॉर्डिंग टू किंबाल अँड किंबाल. ओके, किंबाल व किंबाल यांच्या मते त्यांनी काय सांगितलंय, मार्ग निर्धारण म्हणजे कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर करताना कराव्या लागणाऱ्या प्रक्रियेचा मार्ग आखणे किंवा निश्चित करणे. इन शॉर्ट, प्लॅनिंग करणे. उत्पादन कार्य जे असेल त्याचं प्लॅनिंग करणे. ओके, इन शॉर्ट तुम्ही म्हणू शकता ना. व्याख्या काय दिली किंबाल व किंबाल यांनी, मार्ग निर्धारण म्हणजे काय, कच्च्या मालाचं पक्क्या मालात रूपांतर करत असताना ज्या क्रिया कराव्या लागतात त्या क्रिया आखणे किंवा त्याचा आराखडा काढणे किंवा त्या त्या कोणत्या क्रिया कराव्या लागतात त्या क्रिया निश्चित करणे म्हणजे मार्ग निर्धारण होय. ओके, तर दुसरी डेफिनेशन तुम्हाला दिली आहे स्प्रिंगल व लँड्सबर्ग यांची. अकॉर्डिंग टू स्प्रिंगल व लँड्सबर्ग, अकॉर्डिंग टू स्प्रिंगल व लँड्सबर्ग. ओके, यांनी सांगितलंय मार्ग निर्धारणामध्ये उत्पादन कार्य कोठे व कोणी करायचे याचे नियोजन करणे व ज्या मार्गाने उत्पादन कार्य केले जाईल तो मार्ग आणि आवश्यक तो क्रियांचा क्रम निश्चित करणे याचा समावेश होतो. आता स्प्रिंगल व लँड्सबर्ग यांच्या मतानुसार मार्ग निर्धारणामध्ये काय काय येतं, तर यांच्या मतानुसार मार्ग निर्धारणामध्ये उत्पादन कार्य कोठे व कोणी करायचे, ओके, याचे नियोजन करणे, त्याचबरोबर ज्या मार्गाने उत्पादन कार्य केले जाणार आहे, ज्या मार्गाने उत्पादन कार्य हे केले जाणार आहे तो मार्ग आणि त्यामध्ये असणाऱ्या आवश्यक त्या क्रिया यांचा क्रम निश्चित करणे. ओके, याचा समावेश मार्ग निर्धारणामध्ये होत असतो. कुणाच्या मतानुसार, स्प्रिंगल व लँड्सबर्ग यांच्या मतानुसार. तिसरी व्याख्या आहे ती आहे तुम्हाला अकॉर्डिंग टू J.R. बाटलीबॉय. ओके, J.R. बाटलीबॉय यांच्या मतानुसार. आता यांच्या मतानुसार मार्ग निर्धारणामध्ये काय येतं, मार्ग निर्धारण म्हणजे सर्वात फायदेशीर अशा मार्गाचे निर्धारण करणे. ओके, मार्ग निर्धारण म्हणजे सर्वात फायदेशीर अशा मार्गाचे निर्धारण करणे की जेणेकरून एका विभागातून दुसऱ्या विभागाकडे व एका यंत्राकडून दुसऱ्या यंत्राकडे जाणारे कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर होण्यासाठी क्रिया व प्रक्रिया यांचा क्रम ठरवून त्यांचा एक प्रवाह तयार करणे. तिन्ही डेफिनेशन ह्या एकसारख्या आहेत, फक्त प्रत्येकाने त्यांचं मत मांडताना हे वेगळ्या पद्धतीने मांडलंय. ओके, सो J.R. बाटलीबॉय यांनी काय सांगितले की मार्ग निर्धारण म्हणजे सर्वात फायदेशीर अशा मार्गाचे निर्धारण करणे की जेणेकरून एका विभागातून दुसऱ्या विभागाकडे व एका यंत्राकडून दुसऱ्या यंत्राकडे जाणाऱ्या कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर होण्यासाठी त्यांच्या ज्या क्रिया असतील, प्रक्रिया असतील यांचा क्रम ठरवायचा आणि त्यांचा एक प्रवाह तयार करायचा. ओके, या झाल्या मार्ग निर्धारणाच्या रुटीनच्या डेफिनेशन. ओके, रुटीनचं इंट्रोडक्शन पाहिलं आपण, त्याच्या डेफिनेशन्स पाहिल्या आपण
आता आपण बघणार आहोत ऑब्जेक्टिव्ह ऑफ रूटिंग्स, मार्गनिर्धारणाचा उद्देश किंवा मार्गनिर्धारणाचे उद्देश. ओके, सो 8 उद्देश तुम्हाला दिलेत, 8 ऑब्जेक्टिव्ह आहेत. सो आपण एक एक नंबर वाईज चेकआउट करूयात. बघूयात. पहिलं उद्देश, उत्पादन कार्यासाठी कराव्या लागणाऱ्या क्रिया व प्रक्रिया यांचा क्रम निश्चित करणे. मार्गनिर्धारणाचे उद्देश बघा, उत्पादन कार्यासाठी कराव्या लागणाऱ्या क्रिया व प्रक्रिया यांचा क्रम निश्चित करणे. दुसरा उद्देश आहे, उत्पादनाच्या विविध पद्धतीमधून योग्य पद्धतीची निवड करणे. उत्पादनाच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती अवलंबल्या जातात व्यवसायामध्ये, त्यामधून एका चांगल्या पद्धतीची, योग्य पद्धतीची निवड करणे हे मार्गनिर्धारणाचा उद्देश असतं. त्यानंतर तिसरा उद्देश, उत्पादन कार्यातील विविध क्रिया व प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक लागणारी उत्पादनाची साधने. ओके, उत्पादन कार्यामध्ये विविध क्रिया प्रक्रिया करण्यासाठी आपल्याला साधनांची गरज असते. आता ती साधने म्हणजे उदाहरणार्थ यंत्रे, उपकरणे, हत्यारे. ओके, उत्पादनाच्या ठिकाणी उपलब्ध आहेत का याची पाहणी करणे, की जेणेकरून ज्या वेळेला आपण उत्पादन करायला तयार घेऊ त्यावेळेला ती साधनं व्यवस्थित आहे त्या जागी उपलब्ध आहेत का याची पाहणी करणे. ओके, जेणेकरून आपला वेळ वाचेल, तिथं आपला वेळ वाया जाऊ नये, आपले श्रम वाया जाऊ नयेत. चौथा उद्देश आहे मार्गनिर्धारणाचं, उत्पादन प्रक्रियेतील प्रत्येक क्रिया व उपक्रिया व कोणत्या विभागाने व उपविभागाने करावयाची आणि या क्रिया केव्हा, कशा व किती प्रमाणात करायच्या हे ठरवणे. उत्पादन प्रक्रियेतील प्रत्येक क्रिया व उपक्रिया कोणत्या विभागाने व उपविभागाने करायची आणि या क्रिया केव्हा, कशा व किती प्रमाणात करायच्या हे ठरवणे मार्गनिर्धारणाचा उद्देश असतो. त्यानंतर उत्पादन कार्यातील प्रक्रियांचा सर्वोत्तम व सर्वोत्कृष्ट असा मार्ग निश्चित करणे. उत्पादन कार्यातील प्रक्रियांचा सर्वोत्तम व सर्वोत्कृष्ट असा एक मार्ग निश्चित करणे. त्यानंतर मार्गनिर्धारणाचे प्रत्यक्ष कार्य पूर्ण होते का हे पाहणे, जे की आपण कंट्रोलिंगमध्ये पाहिले. मार्गनिर्धारणाचे प्रत्यक्ष कार्य पूर्ण होते का हे पाहणे हे एक उद्देश आहे मार्गनिर्धारणाचे. त्यानंतर उत्पादन मार्गातील कार्यकेंद्रे व अवस्था यांची निश्चिती करणे. उत्पादन मार्गामध्ये वेगवेगळ्या क्रिया प्रक्रिया होत असतात, त्याबरोबर वेगवेगळ्या अवस्था होत असतात. त्या अवस्थांची निश्चिती करणे ते आपण कंट्रोलमध्ये सुद्धा पाहिले. ओके, सो 8वा उद्देश, उत्पादनाचे प्रमाण निश्चिती करणे. उत्पादनाचे प्रमाण निश्चित करणे. ओके, असे हे 8 उद्देश आहेत जे की मार्गनिर्धारणाचे आहेत. ओके, काय काय पाहिलं आपण? मार्गनिर्धारणाचे इंट्रोडक्शन, त्याचा डेफिनेशन्स, त्याच्या 3 व्याख्या, त्याचे उद्देश जे असणार आहेत ते एका लाईन मध्ये असणार आहेत, त्यामुळे त्याला जास्त एक्सप्लेनेशनची गरज लागणार नाही तुम्हाला. ओके, एका लाईन मध्ये लिहायचं. उत्पादनाचे प्रमाण निश्चित करणे, मार्गनिर्धारणाचं प्रत्यक्ष कार्य पूर्ण होते का हे पाहणे, त्यानंतर उत्पादनाच्या विविध पद्धतीमधून एक योग्य पद्धत निवडणे. असं तुम्ही सरळ एका लाईन मध्ये ते उद्देश लिहू शकता. त्यानंतर आलं मार्गनिर्धारणाची कार्यपद्धती. ओके, मार्गनिर्धारणाची कार्यपद्धती. मार्गनिर्धारण म्हणजे काय आपण पाहिले, त्याचं डेफिनेशन पाहिल्या, त्याचे ऑब्जेक्टिव्ह, त्याचे उद्देश काय असतील ते पाहिले. आता आपल्याला पाहायचंय मार्गनिर्धारणाची कार्यपद्धती काय आहे. ओके, मार्गनिर्धारणाची प्रोसेस कशी होते. सो त्यामध्ये उत्पादन मार्गनिर्धारण हे
उत्पादन नियंत्रणाचे मूलभूत आणि प्राथमिक कार्य आहे. लक्षात ठेवा MCQ साठी. उत्पादन मार्ग निर्धारण हे उत्पादन नियंत्रणाचे मूलभूत प्राथमिक कार्य आहे. उत्पादनाचा मार्ग विचारपूर्वक व अभ्यासपूर्वक निश्चित केला पाहिजे. उत्पादनाचा मार्ग विचारपूर्वक व अभ्यासपूर्वक निश्चित केला पाहिजे. मार्ग निर्धारणाच्या अचूकतेवर उत्पादन प्रवाहाची कार्यक्षमता, सातत्य व वेग अवलंबून असतो. मार्ग निर्धारणाच्या अचूकतेवर उत्पादनाचा प्रवाह किंवा त्याची कार्यक्षमता कशी असेल, त्याचा वेग कसा असेल, त्याची प्रोसेस कंटिन्यू होणारी कशी असेल, ती अवलंबून असते मार्ग निर्धारणावर. ओके, ज्या पद्धतीने मार्ग निर्धारण जर अचूक असेल तर उत्पादन क्रिया जी होणार आहे त्याचा जो प्रवाह असणार आहे अखंडितपणे कंटिन्यू प्रोसेस मध्ये तो चालू राहतो. मार्ग निर्धारण करताना अनेक घटक विचारात घ्यावे लागतात. उदाहरणार्थ, मार्ग निर्धारण करत असताना अनेक घटक विचारात घ्यावे लागत असतात व्यावसायिकाला. उदाहरणार्थ, वस्तूचा अंतिम दर्जा कसा आहे, ओके, फायनल गुड्सची क्वालिटी कशी आहे आपली, त्यानंतर वस्तूचं परिमाण कसं आहे, उत्पादनासाठी लागणारी सामग्री कशी आहे, कच्चा माल कसा आहे, यंत्रे कशी आहे, श्रमशक्ती कशा प्रमाणात आहे, क्रिया व उपक्रियांचे स्वरूप कसे आहे, त्यांची संख्या कशी आहे, क्रम, उत्पादन स्थळ, यंत्ररचना, इमारत रचना व कार्यस्थिती इत्यादी. मार्ग निर्धारणाच्या कार्यपद्धतीमध्ये खालील अवस्थांचा क्रमवार समावेश होत असतो. त्या अगोदर आपण पाहायचंय मार्ग निर्धारणाची कार्यपद्धती. आपण काय पाहिलं, मार्ग निर्धारण हे उत्पादन नियंत्रणाचे व उत्पादन नियंत्रणाचे मूलभूत आणि प्राथमिक कार्य आहे मार्ग निर्धारण. लक्षात ठेवा. ओके, उत्पादन मार्ग विचारपूर्वक व अभ्यासपूर्वक निश्चित करणं गरजेचं असतं. त्यासाठी मार्ग निर्धारण जर अचूक असेल आपलं, तर आपलं उत्पादन प्रवाहाची जी कार्यक्षमता असणार आहे, त्याचा जो वेग असणार आहे तो सातत्य कंटिन्यू अखंडितपणे चालू असणार. ओके, मार्ग निर्धारण करताना अनेक घटकांचा विचार करावा लागत असतो. त्यामध्ये वस्तूचा अंतिम दर्जा असेल, परिमाण असेल, उत्पादनासाठी लागणारी सामग्री, कच्चा माल, यंत्र, श्रमशक्ती, क्रिया, उपक्रिया, त्यांचं स्वरूप, त्यांची संख्या, त्यांचा क्रम, त्यांचं उत्पादन स्थळ, यंत्र रचना कशी आहे, इमारत रचना कशी आहे, या सर्व गोष्टींचा विचार मार्ग निर्धारण करत असताना करावा लागत असतो. आता आपण बघूया मार्ग निर्धारणाची कार्यपद्धती वन बाय वन. ओके, त्यामध्ये वस्तू विश्लेषण, साधन सामग्रीचे विश्लेषण, उत्पादन क्रिया, त्यांचा क्रम निश्चिती, क्रिया समय निश्चिती करणे, उत्पादन गट प्रमाण ठरवणे, बाद खराब मालाचे प्रमाण ठरवणे, उत्पादन खर्चाचा अंदाज करणे, उत्पादन नियंत्रणासाठी विविध फॉर्म्स उपयोग करणे, तो पहिला पॉइंट मार्ग निर्धारणाच्या कार्यपद्धतीमध्ये आपण बघत आहोत तो म्हणजे वस्तू विश्लेषण करणे. वस्तू विश्लेषण करत असताना या अवस्थेमध्ये सर्वप्रथम उत्पादित करावयाच्या वस्तूचे सखोल व सूक्ष्म विश्लेषण केले जाते. वस्तू विश्लेषणामध्ये काय पाहिलं जातं, ज्या अगोदर आपल्याला
आपल्याला सर्वात अगोदर जी वस्तू आपण उत्पादित करणार आहे त्या वस्तूचं सूक्ष्म विश्लेषण करावं लागतं. सूक्ष्म विश्लेषणामध्ये काय येतं तर सूक्ष्म विश्लेषणामध्ये वस्तूचा आकार असेल, वस्तूचा प्रकार असेल, वस्तूचं स्वरूप, वस्तूचा असणारा दर्जा, वस्तूचा असणारा गुणविशेष, वस्तूचे असणारे सुटे भाग असतील, त्याचे वेगवेगळे पार्ट्स असतील, या विविध घटक व त्याचे गुणवैशिष्ट्य या घटकाचे सूक्ष्म विश्लेषण करावे लागते. ओके, लक्षात घ्या, वस्तूचं उत्पादन घेण्या अगोदर आपण जी वस्तू घेणार आहोत त्या वस्तूचं आपल्याला सूक्ष्म व सखोल विश्लेषण करणं गरजेचं असतं. आता सूक्ष्म व सखोल विश्लेषणामध्ये काय येतं तर वस्तू आपण कोणत्या वस्तूचं आपण उत्पादन घेणार आहोत, त्या वस्तूचा आकार कसा आहे, त्या वस्तूचा प्रकार कसा आहे, त्या वस्तूचं स्वरूप कसं आहे, त्याचा दर्जा कसा आहे, त्याचे गुणविशेष कसे आहेत, त्याचे सुटे भाग आपण म्हणू, त्याचे वेगवेगळे जे पार्ट्स असतील ते पार्ट्स कसे आहेत. ओके, या सर्व घटकांचा विचार करून आपल्याला वस्तू उत्पादन करावं लागत असतं. ओके, अंतिम वस्तूसाठी आवश्यक असणाऱ्या सुट्या भागांची निर्मिती स्वतः करावयाची का ते सुटे भाग खरेदी करायचे याचाही निर्णय या अवस्थेमध्ये घ्यायचा असतो. ओके, वस्तू विश्लेषणामध्ये अंतिमतः आपण जी वस्तू तयार करणार आहोत त्यासाठी लागणारे सुटे भाग हे आपण स्वतः निर्मित करायचे का त्याची दुसऱ्यांकडून खरेदी करायची याचा निर्णयही या अवस्थेमध्ये घेतला जात असतो. ओके, अशा पद्धतीने झालं हे वस्तू विश्लेषणाची पहिली अवस्था मार्गनिर्धारणाच्या कार्यपद्धतीमध्ये. आता दुसरी अवस्था काय आहे मार्गनिर्धारणाच्या कार्यपद्धतीची. सो पहिली आपण बघितली वस्तू विश्लेषण, दुसरी आपल्याला बघायची साधन सामग्रीचे विश्लेषण. वस्तू विश्लेषणामध्ये काय वस्तूचा आकार, प्रकार, स्वरूप, दर्जा, गुणविशेष, त्याचे पार्ट्स या सगळ्यांचं विश्लेषण करावं लागतं. त्याचबरोबर अंतिम वस्तू तयार करताना तिचे जे सुटे भाग आहेत ते दुसऱ्यांकडून खरेदी करायचे का आपण स्वतः बनवायचे याचा निर्णयही घ्यावा लागत असतो. आता आपल्याला बघायचं साधन सामग्रीचे विश्लेषण. साधन सामग्रीच्या विश्लेषणामध्ये आपण उत्पादन साधन सामग्रीचे विश्लेषण मार्गनिर्धारणातील प्रमुख कार्य आहे. लक्षात ठेवा MCQ साठी मार्गनिर्धारणातील प्रमुख कार्य कोणतं तर उत्पादन साधन सामग्रीचं विश्लेषण करणं. ओके, त्यामध्ये काय काय येऊ शकतं साधन सामग्रीच्या विश्लेषणामध्ये कच्चा माल, यंत्र, हत्यारे, उपकरणे, श्रम, भांडवल, सेवा सुविधा, उत्पादन सामग्रीचा दर्जा, त्याचा प्रकार, त्याचे प्रमाण, स्वरूप व आकार निश्चित केला जात असतो. साधन सामग्रीच्या विश्लेषणामध्ये कच्चा माल, यंत्र, हत्यारे, उपकरणे, श्रम, भांडवल, सेवा सुविधा, उत्पादन सामग्रीचा दर्जा, प्रकार, प्रमाण, स्वरूप व आकार याची निश्चिती केली जात असते. त्याप्रमाणे त्यांची यादी तयार केली जाते. व यादीप्रमाणे साधन सामग्री उत्पादन स्थळी उपलब्ध ठेवण्याची व्यवस्था करावी लागते. जेणेकरून ज्या वेळेला साधन सामग्री उत्पादन तयार करायला घेत असताना साधन सामग्री नाही म्हणून उत्पादन हे थांबू नये किंवा तिथं आपला वेळ वाया जाऊ नये म्हणून साधन सामग्रीची यादी करून ती उत्पादन स्थळी उपलब्ध करून ठेवण्याची अवस्था करणं अतिशय महत्वाचं आहे. ओके, ही झाली दुसरी अवस्था मार्गनिर्धारण कार्यपद्धतीमध्ये. पहिली आपण बघितली वस्तू विश्लेषण, दुसरी आपण बघितली साधन सामग्रीचं विश्लेषण. तिसरी आपण बघणार आहे उत्पादन क्रिया व त्यांचा क्रम निश्चित करणे. अतिशय महत्वाची क्रिया आहे. यामध्ये उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये कोणकोणत्या क्रिया उपक्रिया करायच्या, त्यांची संख्या, क्रम व साखळी या अवस्थेमध्ये निश्चित केली जाते. यालाच प्रक्रिया सूची किंवा मार्गसूची असे म्हणता येईल.
लक्षात ठेवा MCQ साठी हे. उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये कोणत्या कोणत्या क्रिया उपक्रिया करायच्या, त्यांचा क्रम, त्यांची संख्या, त्यांची साखळी या अवस्थेमध्ये निश्चित केली जाते. यालाच प्रक्रिया सूची किंवा मार्गसूची असे म्हटले जाते. ओके, प्रक्रिया सूचित किंवा मार्गसूचित फक्त आवश्यक त्या क्रिया अंतर्भूत असाव्यात किंवा आवश्यक त्या क्रियाच फक्त घेतल्या जातात या साखळीमध्ये. ओके, क्रियासूची म्हणजे उत्पादन कार्यातील क्रियांचा मार्ग दर्शवणारे पत्रक होय. हे सुद्धा MCQ साठी लक्षात ठेवा. क्रियासूची म्हणजे उत्पादन कार्यातील क्रियांचा मार्ग दर्शवणारे पत्रक होय. तर आपण पहिली तिसरी अवस्था. ओके, तिसऱ्या अवस्थेमध्ये काय केलं जात असतं, उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये कोणत्या कोणत्या क्रिया उपक्रिया येतात, त्यांची संख्या ठरवणं, त्यांचा क्रम ठरवणं, त्यांची साखळी या अवस्थेमध्ये निश्चित केली जाते आणि त्यालाच प्रक्रिया सूची किंवा मार्गसूची असे म्हणतात. ओके, आणि या मार्गसूचीमध्ये फक्त आवश्यक त्याच क्रिया घेतल्या जातात आणि क्रियासूची म्हणजेच उत्पादन कार्यातील क्रियाचा मार्ग दर्शवणारं पत्रक असतं. समजलं? चौथी अवस्था आहे क्रिया समय निश्चित करणे. क्रिया समय निश्चित करणे यामध्ये या अवस्थेत प्रत्येक क्रियेस लागणारा वेळ, या अवस्थेमध्ये प्रत्येक क्रियेस लागणारा वेळ निश्चित केला जात असतो. नावच आहे अवस्थेचं क्रिया समय निश्चिती. या अवस्थेमध्ये प्रत्येक क्रियेस किती वेळ लागतो याची निश्चिती केली जाते. यावरून संपूर्ण उत्पादन प्रक्रियेस किती वेळ लागणार हे निश्चित केलं जातं. ओके, यावरून काय केलं जातं, संपूर्ण प्रक्रियेला किती वेळ लागणार हे निश्चित केलं जातं. तसेच प्रत्येक वस्तूच्या उत्पादनाची प्रमाण वेळ निश्चित केली जाते जेणेकरून आपला वेळ वाया जाणार नाही. ओके, प्रत्येक वस्तूच्या उत्पादनाची एक प्रमाण वेळ, ठराविक वेळ निश्चित केली जाते. त्या वेळेमध्येच त्या वस्तूचं उत्पादन घेतलं जाणार. यामुळे काय होतं, मी आत्ताच म्हटलं तुम्हाला, आपला वेळ वाया जात नाही. वेळेचा अपव्यय टाळून पुरेपूर व जास्तीत जास्त उपयोग आपल्याला करता येतो. त्यासाठी टाइम मॅनेजमेंट असणं अतिशय महत्त्वाचं आहे बिझनेसमध्ये. सो हे झाली चौथी अवस्था, जी अतिशय सोपी आहे. टायटल्स मध्येच खूप काही मिनिंग आहे, त्याच्यामुळे तुम्हाला एक्सप्लेनेशन करताना अवघड जाणार नाही. पाचवी अवस्था आहे उत्पादन गट प्रमाण ठरवणे. उत्पादन गट प्रमाण ठरवणे. सो यामध्ये क्रिया समय निश्चितीनंतर आपण काय केलं, क्रियांचा समय निश्चिती केली. आता क्रियांचा समय निश्चितीनंतर उत्पादन, क्रिया समय निश्चितीनंतर उत्पादन गट प्रमाण निश्चिती केली जात असते. ओके, आपण काय केलं, क्रियाची समय निश्चिती केली. पहिला आपण वस्तूचं विश्लेषण केलं, त्यानंतर साधन सामग्रीचं विश्लेषण केलं, त्यानंतर उत्पादन क्रिया त्यांचा क्रम निश्चित केला, त्यानंतर क्रियेची समय निश्चिती केली. आता आपल्याला करायचं उत्पादन गट प्रमाण ठरवायचं. आपल्याला क्रिया समय निश्चितीनंतर उत्पादन गट प्रमाण निश्चित केलं जात असतं. एका वेळी एका गटात एका ग्रुपमध्ये समूहात किती वस्तूचे उत्पादन करायचे याचा निर्णय घेणे म्हणजे गट प्रमाण ठरवणे होय. MCQ साठी विचारलं जाऊ शकेल, हे सुद्धा लक्षात ठेवायचं. एका वेळी एका गटात एका समूहात किती वस्तूचं उत्पादन करायचं याचा निर्णय घेणे म्हणजे गट प्रमाण ठरवणे होय. उदाहरणार्थ 10 वस्तूचा गट, 20 वस्तूचा गट इत्यादी. त्या वस्तूच्या गटानुसार त्याचं तिथं उत्पादन घेतलं जाणार. सहावी अवस्था आहे बाद खराब मालाचं प्रमाण ठरवायचं. आता आपण काय केलं, उत्पादनाचं गट नुसार गट प्रमाण ठरवले. ओके, त्यानंतर आपण काय करणार आहे, बाद असणारा, खराब असणारा मालाचं प्रमाण ठरवायचं आपल्याला. यामध्ये उत्पादनाची क्रिया करत असताना काही कच्चा माल किंवा खराब माल बाद होत असतो.
उत्पादनाची क्रिया करत असताना काही कच्चा माल किंवा साधन सामग्री ही बाद होत असते. कच्च्या मालाची हाताळणी वाहतूक करत असताना ते काही प्रमाणात वाया जात असते. ओके, कर्मचाऱ्यांकडून कच्च्या मालाची हाताळणी करत असताना वाहतूक करत असताना ते काही प्रमाणात वाया जात असते. या अवस्थेमध्ये उत्पादन क्रियेचे सखोल विश्लेषण करून, लक्षात घ्या, सखोल विश्लेषण करून खराब व बाद मालाचे प्रमाण निश्चिती केली जाते. या अवस्थेमध्ये नावातच सांगितले तुम्हाला. यामुळे माल वापरावर नियंत्रण ठेवणे आणि त्याचा अपव्यय टाळणे शक्य होते. काय केलं जात असतं? बाद खराब मालाचे प्रमाण ठरवणे. या अवस्थेमध्ये उत्पादन क्रिया करत असताना काही प्रमाणात कच्चा माल हा बाद होत असतो किंवा मालाची हाताळणी करत असताना कच्च्या मालाची, त्यानंतर वाहतूक करत असताना ते काही प्रमाणात वाया जात असतं. त्याचं काय केलं जात असतं? या अवस्थेमध्ये त्याचं सखोल विश्लेषण करून त्याचा बाद जो माल असणार आहे त्याचं प्रमाण निश्चिती केलं जातं, जेणेकरून की यामुळे काय होतं, मालाच्या वापरावरती नियंत्रण ठेवलं जातं आणि अनावश्यक वाया जाणारा माल हा टाळला जाऊ शकतो. ओके, 7वी अवस्था आहे उत्पादन खर्चाचा अंदाज करणे. ओके, यामध्ये आता आपण काय केलं? बाद माल असणारा, खराब माल असणारा त्याचं प्रमाण ठरवलं. आता उत्पादन खर्चाचा अंदाज घ्यायचा आपल्याला. यामध्ये उत्पादन कार्यासाठी सर्वसाधारणपणे एकूण खर्च किती येईल याचा अंदाज या अवस्थेत केला जातो. उत्पादन कार्यासाठी सर्वसाधारणपणे एकूण किती खर्च येईल याचा अंदाज केला जातो. उत्पादन खर्चाचा अंदाज केल्यामुळे उत्पादन खर्च अंदाजपत्रक तयार करणे, अवास्तव खर्चास आळा घालणे व उत्पादन खर्चात बचत करणे शक्य होते. ओके, सो उत्पादन कार्यासाठी सर्वसाधारणपणे किती खर्च येणार आहे याचा अंदाज या अवस्थेत घेतला जातो. त्याचबरोबर उत्पादन खर्चाचा अंदाज केल्यामुळं उत्पादन खर्च अंदाजपत्रक तयार केलं जातं आणि त्यामुळं काय होतं, अनावश्यक जो खर्च होणार आहे तो कमी केला जातो, म्हणजे बंद होतो, त्याला आळा घातला जातो आणि उत्पादन खर्चामध्ये बचत करणं शक्य होतं. अतिशय सोप्या लँग्वेजमध्ये तुम्हाला पॉइंट्स आहेत. तर तुम्हाला अजिबात अवघड गेलं नाही पाहिजे. टेक्स्टबुक घ्यायचं, प्रॉपर नोट्स काढायच्या आणि एक्झाम द्यायची क्लिअर कट. 8वा पॉइंट आहे उत्पादन नियंत्रणासाठी विविध फॉर्म्सचा उपयोग करणे. आता उत्पादन नियंत्रणासाठी कोणते कोणते फॉर्म्स आहेत आपण बघूयात. ओके, सो उत्पादनाचा प्रवाह मार्गनिर्धारितपणे प्रवाहित राहण्यासाठी व त्यावर अचूक नियंत्रण ठेवण्यासाठी व्यवस्थापकाला अनेक प्रकारचे आदेश द्यावे लागत असतात. सूचना संबंधित विभागांना किंवा अधिकाऱ्यांना द्यावे लागत असतात. ओके, लक्षात ठेवा, उत्पादनाचा प्रवाह हा मार्ग निर्धारित प्रमाणे, ज्या पद्धतीने तो निर्धारित केला त्याप्रमाणे प्रवाहित राहण्यासाठी व त्यावर अचूक नियंत्रण ठेवण्यासाठी उत्पादन व्यवस्थापकास अनेक प्रकारचे आदेश द्यावे लागत असतात. अनेक प्रकारच्या सूचना ह्या संबंधित अधिकाऱ्यांना, विभागांना, कर्मचाऱ्यांना द्यावे लागत असतात. हे आदेश लिखित स्वरूपाचे, निश्चित, विशिष्ट, अधिकृत नमुन्यात असतील तर त्याची परिणामकारकता व वैधता वाढत असते. जे काही आदेश दिले जात असतील त्या आदेशांचं लिखित प्रमाणात असणारं रेकॉर्ड जर असेल मेंटेन केलेलं तर त्याचं वैधता वाढत असते त्याची. ओके, त्यानंतर उत्पादन विभागातील खालील फॉर्म्स नमुने उपयुक्त ठरतात. आता उत्पादन विभागात कोणते कोणते फॉर्म्सचे नमुने उपयुक्त ठरत असतात आपल्याला सुद्धा इथे नावं दिली, त्यांची काय डिटेल्स फॉर्म्स दिले नाहीत आपल्याला. ओके, सो त्यामध्ये उत्पादन आदेशाचा नमुना फॉर्म, म्हणजे आदेश त्यामध्ये दिले जातील ते त्यामध्ये असतील.
उत्पादन आदेशाचा नमुना फॉर्म, माल मागणीचा नमुना, यंत्रे हत्यारे सुट्टे भाग मागणी फॉर्म, माल तपासणी फॉर्म इत्यादी. ओके. उदाहरणार्थ उत्पादन आदेशाचा नमुना फॉर्म, उत्पादन आदेशाचा नमुना फॉर्म, माल मागणीचा नमुना फॉर्म किंवा यंत्रे हत्यारे सुटे भाग मागणीचा नमुना फॉर्म, माल तपासणीचा नमुना फॉर्म इत्यादी. ओके. आपण काय पाहिलं? मार्गनिर्धारणाचे इंट्रोडक्शन पाहिलं, त्याचे डेफिनेशन पाहिल्या, त्याचे उद्देश पाहिले, त्याचबरोबर त्याची कार्यपद्धती पाहिली जी की 7-8 अवस्थांमध्ये दिली आहे तुम्हाला. त्यामध्ये पहिली अवस्था होती वस्तू विश्लेषण, त्यानंतर सामग्रीचे विश्लेषण, त्यानंतर उत्पादन क्रिया, त्याचा क्रम निश्चिती, त्यानंतर क्रिया समय निश्चिती, उत्पादन गट ठरविणे, त्यानंतर बाद खराब असणाऱ्या मालाचे प्रमाण ठरवायचं, उत्पादन खर्चाचा अंदाज घ्यायचा, त्यानंतर उत्पादन नियंत्रणासाठी विविध फॉर्मचा उपयोग करायचा. मग त्यामध्ये कोणते कोणते फॉर्म असतील? उत्पादन आदेशाचा नमुना फॉर्म, माल मागणी पत्राचा नमुना फॉर्म, यंत्रे हत्यारे यांच्या सुट्या भागाचा मागणीचा फॉर्म, माल तपासणीचा फॉर्म. ओके. त्यानंतरचा पॉइंट आहे निर्धारित मार्गसूची, रूट शीट. निर्धारित मार्गसूची, रूट शीट्स असं म्हणू शकतो आपण त्याला. ओके. त्यामध्ये तुम्हाला काय सांगितलं? उत्पादन कार्यातील विविध क्रियांचा मार्ग व क्रम, उत्पादन कार्यातील विविध क्रियांचा मार्ग व क्रम दर्शविलेल्या पत्रकास मार्गसूची किंवा क्रियासूची म्हणतात. उत्पादन कार्यातील विविध क्रियांचा मार्ग व क्रम दर्शविलेल्या पत्रकास मार्गसूची किंवा क्रियासूची असे म्हणतात. उत्पादन कार्यातील विविध क्रियांचा मार्ग किंवा क्रम दर्शवलेल्या पत्रकास मार्गसूची असे म्हणतात. लक्षात ठेवा, MCQ साठी तुम्हाला विचारलं जाऊ शकतं मार्गसूची, क्रियासूची कशाला म्हणतात वगैरे. ओके. असं होऊ शकतं की उत्पादन क्रियातील विविध क्रियांचा मार्ग किंवा क्रम दर्शवणाऱ्या पत्रकास काय म्हणतात किंवा डॅश डॅश असं म्हटलं जातं. मग तिथं आन्सर येईल तुमचं क्रियासूची. ओके. त्यामध्ये उत्पादन मार्ग निर्धारित केल्यानंतर मार्गसूची तयार केली जाते. उत्पादन मार्ग निर्धारित केल्यानंतर मार्गसूची तयार केली जात असते. लक्षात ठेवा, MCQ साठी मार्गसूची कधी तयार केली जाते? ज्या वेळेला उत्पादन मार्ग निर्धारित केला जातो त्यानंतर मार्गसूची तयार केली जाते, किंवा उत्पादन मार्ग निर्धारणानंतर किंवा उत्पादन मार्ग निर्धारित केल्यानंतर काय तयार केलं जातं? तर मार्गसूची तयार केली जात असते. मार्गसूचीमध्ये आदेश क्रमांक, उत्पादनाचे नाव, लक्षात ठेवा हे मार्गसूचीत आदेश क्रमांक, उत्पादनाचे नाव, प्रक्रियेचं स्वरूप, संख्यांचा क्रम, विभाग, यंत्राची, उपकरणाची नावे, विभागाची, यंत्राची, उपकरणाची नावे, उत्पादित वस्तूचं परिमाण, विभाग, उपविभागांची नावे, गट क्रमांक यांचा तपशील नमूद करायचा असतो. ओके. मार्गसूची म्हणजे काय? उत्पादनातल्या ज्या विविध क्रिया आहेत त्या क्रियांचा मार्ग ठरवणं म्हणजे क्रियासूची किंवा निर्धारित मार्गसूची. ओके. तर त्यामध्ये उत्पादन मार्ग निर्धारित केला की मार्गसूची तयार करावी लागते. मग मार्गसूचीत काय नमूद केलं जात असतं? आदेश क्रमांक, उत्पादनाचे नाव, प्रक्रियेचे स्वरूप, संख्याक्रम, विभाग, यंत्राची, उपयंत्राची, उपकरणाची नाव, उत्पादित वस्तूचं परिमाण, विभाग, उपविभागाची नावे, गट क्रमांक इत्यादी तपशील त्यामध्ये नमूद करायचा असतो. ओके. मार्गसूचीचे काही प्रकार तुम्हाला दिलेत. काही नाही, 2च प्रकार आहेत. ते पुढील प्रमाणे. आता बघा, पहिला प्रकार अतिशय सोपं सिलेबस आहे तुमचा, आउट ऑफ मार्क्स काढू शकता.
पहिला प्रकार आहे मार्गसूची. नाही, मार्गसूचीचे दोन टाइप्स आहेत. त्यामध्ये पहिला आहे मास्टर रूल्स, सेकंड आहे स्पेसिफिक रूल्स शीट. त्यामध्ये सामान्य मार्गसूची आणि दुसरा आहे विशेष मार्गसूची. आता दोन्हीमध्ये काय फरक आहे ते आपण बघूया. सामान्य मार्गसूची काय सांगितलं यामध्ये, कारखान्यातून नियमित उत्पादित केलेल्या किंवा कारखान्यामध्ये नियमित उत्पादित केल्या जाणाऱ्या सर्वसाधारण वस्तूंचा उत्पादनाचा मार्ग प्रक्रिया सामान्य मार्गसूचीत दर्शविला जात असतो. लक्षात घ्या, कारखान्यामध्ये नियमित उत्पादित केल्या जाणाऱ्या सर्वसाधारण वस्तूंचा उत्पादनाचा मार्ग हा किंवा प्रक्रिया, त्या मार्ग असेल किंवा प्रक्रिया असेल उत्पादनाची, ती सामान्य मार्गसूचीत दर्शविले जाते. MCQ साठी लक्षात ठेवा, सामान्य मार्गसूचीत काय दर्शविलं जातं. ही मार्गसूची विचारपूर्वक व काळजीपूर्वक तयार करावी लागत असते, कारण याच्यामध्ये उत्पादित केल्या जाणाऱ्या सर्वसाधारण वस्तूंचा उत्पादित मार्ग किंवा प्रक्रिया यामध्ये नमूद केलेली असते. ओके, किंवा दर्शवलेली असते. कारण या सूचीमध्ये वारंवार बदल करणं हे आर्थिकदृष्ट्या खर्चिक असू शकतं. खर्चिकच असतं, ते खर्चिक असतं. थोडक्यात ही सामान्य मार्गसूची जी असते ती उत्पादन प्रवाहाचा सर्वसामान्य मार्ग व त्यातील प्रक्रियेचा क्रम हा अतिशय योग्य पद्धतीने दर्शवत असते. ओके, समजलं सामान्य मार्गसूचीत काय? सामान्य मार्गसूचीमध्ये कारखान्यात नियमित उत्पादित केल्या जाणाऱ्या सर्वसाधारण वस्तूंच्या उत्पादनाचा क्रिया प्रक्रिया सामान्य मार्गसूचीत दर्शवल्या जातात आणि त्याही मार्गसूची काळजीपूर्वक तयार करावी लागत असते, कारण याच्यात जर बदल करायचा म्हणलं तर ते आर्थिकदृष्ट्या खर्चिक असतं. इन शॉर्ट, या सूचीमध्ये सामान्य मार्गसूचीमध्ये उत्पादनाचा प्रवाहाचा सर्वसामान्य मार्ग जो असतो तो दर्शवलेला असतो, त्याचा क्रम दर्शवलेला असतो. देन सेकंड आहे विशेष मार्गसूची. तर विशेष असणाऱ्या विशेष मार्गसूचीत यामध्ये कारखान्यामध्ये ज्या वस्तू नियमित तयार केल्या जात नाहीत, बघा, कारखान्यामध्ये ज्या वस्तू नियमित तयार केल्या जात नाहीत त्या काही काळासाठी तयार केल्या जातात. कधीतरी किंवा ग्राहकाच्या आदेशानुसार विशेष वस्तू तयार केल्या जातात. अशा विशिष्ट वस्तूची कारखान्यामध्ये ज्या वस्तू नियमित तयार केल्या जात नाहीत त्या कधीतरी ग्राहकाच्या डिमांडनुसार, ग्राहकाच्या आदेशानुसार त्या विशेष वस्तू तयार केल्या जातात. अशा विशिष्ट वस्तूंच्या उत्पादनाची प्रक्रिया ज्या मार्गसूचीत दर्शवली जाते त्या मार्गसूचीला विशेष मार्गसूची असे म्हणतात. लक्षात ठेवा MCQ साठी. कारखान्यामध्ये ज्या वस्तू नियमित तयार केल्या जात नाहीत त्या ग्राहकांच्या आदेशानुसार कधीतरी विशेष वस्तू बनवल्या जातात, तयार केल्या जातात. अशा विशिष्ट वस्तूंच्या उत्पादन क्रिया किंवा प्रक्रिया ज्या मार्गसूचीत दाखवल्या जातात त्याला विशेष मार्गसूची असं म्हटलं जातं. प्रत्येक विशिष्ट वस्तूसाठी स्वतंत्र विशेष मार्गसूची ही तयार करावी लागत असते. ओके, अतिशय सोपे दोन्ही प्रकार आहेत. त्याच्यानंतर आपल्याला आहे मार्ग निर्धारणाचे फायदे. काय फायदे असू शकतात मार्ग निर्धारणाचे? ओके, आपण मार्ग निर्धारण बघितलं, त्याच्या व्याख्या बघितला, त्याचे उद्देश बघितले, त्याची प्रक्रिया कार्यपद्धती कशी असते ते बघितलं आणि त्याच्यानंतर आपण त्याचे दोन प्रकार बघितले. त्यामध्ये एक आहे सामान्य, दुसरा आहे विशेष. ओके, आणि त्याच्यानंतर आपण लास्टला आता बघणार आहोत मार्ग निर्धारणाचे फायदे. उत्पादन व्यवस्थापनातील उत्पादन नियंत्रणाचे मार्ग निर्धारण. उत्पादन व्यवस्थापनातील उत्पादन नियंत्रणाचे मार्ग निर्धारण
हे एक महत्वाचे कार्य आहे. एमसीक्यू साठी लक्षात ठेवा. उत्पादन व्यवस्थापनामध्ये उत्पादन नियंत्रणाचं मार्ग निर्धारण कार्य हे एक महत्वाचं कार्य आहे. ओके. अचूक मार्ग निर्धारणामुळे उत्पादन संघटनेस अनेक फायदे होतात. जर अचूक मार्ग निर्धारण असेल व्यवस्थापकाचं तर त्यामुळे व्यवसाय संघटनेला अनेक फायदे होत असतात. अनेक फायदे, अनगिनत. ओके. मार्ग निर्धारणामुळे उत्पादन संघटनेचे ध्येय सफल होते. परिणामतः संघटनेची इतर सर्वसाधारण ध्येय सफल होण्यास मदत होत असते. ओके. ज्या वेळेला मार्ग निर्धारण हे अचूक असेल त्यावेळेला व्यवसाय संघटनेला फायदा होणार आहे. मग कोणते कोणते फायदे होतात? तुम्हाला 14 नंबर ऑफ फायदे, 14 फायदे दिले तुम्हाला. तर आपण एक एक बघूया. एका लाईन मध्ये आहे. ओके. इझिली आहे, तुम्हाला लिहिण्यासाठी एक्सप्लेनेशन करायची गरज नाही. लक्षात ठेवलं विषय मिटला. एका लाईन मध्ये लिहून टाकायचं फायदे. तो पहिला फायदा आहे मार्ग निर्धारणामुळे उत्पादन प्रक्रियेस योग्य दिशा, गती व सातत्य प्राप्त होते. लक्षात ठेवा, मार्ग निर्धारणामुळे उत्पादनाची जी प्रक्रिया असते त्याला योग्य ती दिशा, योग्य ती गती व ती सातत्य त्याला प्राप्त होत असतं. ती जी उत्पादन प्रक्रिया असते ती अखंडितपणे कंटिन्यूअस चालू असते. ओके. कशामुळे? मार्ग निर्धारणामुळे. लक्षात घ्या. त्यानंतर दुसरा फायदा आहे तो म्हणजे उत्पादन क्रियेतील प्रक्रिया, त्यांची संख्या, त्यांचा क्रम निश्चिती केल्यामुळे त्यावर प्रभावी नियंत्रण ठेवणं शक्य होतं. अतिशय महत्वाचं आहे. मार्ग निर्धारणामध्ये आपण काय करतो, जी उत्पादनाची प्रक्रिया आहे, क्रिया आहे, त्याचा क्रम ठरवतो, त्याच्या संख्या ठरवतो. त्यामुळे काय होतं, त्या प्रक्रियेवरती नियंत्रण करणं अतिशय महत्वाचं आणि अतिशय प्रभावीपणे नियंत्रण करणं हे शक्य होतं, पॉसिबल होतं. ओके. त्यानंतर उत्पादन क्रियेचे विभाजन लहान लहान क्रियांमध्ये केल्यामुळे व त्यांच्या पूर्ततेची जबाबदारी स्वतंत्र विभागावर टाकल्यामुळे श्रम विभागणीचे फायदे मिळतात. लक्षात घ्या. उत्पादन क्रियेचे विभाजन लहान लहान क्रियेमध्ये केल्यामुळे व त्यांच्या पूर्ततेची जबाबदारी स्वतंत्र विभागावर टाकल्यामुळे श्रम विभागणीचे फायदे होतात. आणि श्रम विभागणीचे फायदे होणे अतिशय महत्वाचे आहे व्यवसायामध्ये. कारण काही ठराविकच कर्मचारी हे सगळं श्रम करू शकत नाहीत. सो श्रम करणारे कामगारांचं किंवा कर्मचाऱ्यांचं आपण असं म्हणू शकतो की डिवायडेशन होणं अतिशय महत्वाचं आहे व्यवसायामध्ये. त्यामुळं उत्पादन क्रियेचं विभाजन हे लहान लहान क्रियेमध्ये केल्यानं काय होतं, श्रमाची विभागणी होती आणि ज्या त्या विभागावरती ते काम टाकल्यामुळं ते वेळेत पूर्ण होतं. समजलं? चौथा फायदा आहे उत्पादन कार्याची कार्यक्षमता व अचूकता वाढते. उत्पादन कार्याची जी कार्यक्षमता आहे व त्याची जी अचूकता आहे ती वाढत जाते मार्ग निर्धारणामुळे. त्यानंतर मार्ग निर्धारणामुळे उत्पादन साधन सामग्रीचा महत्तम उपयोग करणं शक्य होतं. साधन सामग्रीचा अपव्यय टाळला जातो. ओके. त्यानंतर अवास्तव खर्च टाळून उत्पादन खर्चात बचत करणे शक्य होते, जे की अतिशय महत्वाचं आहे. मार्ग निर्धारणामुळे काय होतं, जो काही जास्त प्रमाणात होणारा खर्च आहे किंवा अपव्यय खर्च असेल किंवा अवास्तव खर्च असेल, ज्याची गरज नसतानाही तो खर्च होणं, तो खर्च टाळला जातो आणि त्या खर्च टाळल्याने उत्पादन खर्चामध्ये बचत होते. त्यानंतरचा फायदा उत्पादन क्रियेची शिस्तबद्धता व प्रमाणबद्धता वाढते. ओके. मार्ग निर्धारणामध्ये उत्पादन क्रियेची शिस्तबद्धता व प्रमाणबद्धता वाढत असते. त्यानंतरचा 8वा फायदा उत्पादन वेळेचा अपव्यय टाळून कमी वेळेत उत्पादन कार्य
पूर्ण करता येते. उत्पादन वेळेचा अपव्यय टाळून कमी वेळेमध्ये उत्पादन कार्य पूर्ण करता येत असते. मार्गनिर्धारणामध्ये उत्पादन वेळेचा अपव्यय टाळून कमी वेळेत कार्य पूर्ण करता येते आणि ते अतिशय महत्वाचं आहे. कमी वेळेमध्ये, कमी खर्चामध्ये, कमी श्रमामध्ये आपले कार्य पूर्ण होणे. ओके. त्यानंतरचा फायदा, मार्गनिर्धारणामुळे कारखान्याची क्रियाक्षमता वाढीस लागते. मार्गनिर्धारण केल्यामुळे कारखान्याची जी क्रियाक्षमता असेल, उत्पादन क्रियाक्षमता जी असेल ती वाढीस लागते. त्यानंतरचा फायदा, आधुनिक उत्पादन तंत्राचा, साधनांचा व यंत्राचा अवलंब करणे सुलभ होते. आधुनिक उत्पादन तंत्राचा, साधनांचा व यंत्राचा अवलंब करणे सुलभ होते. लक्षात घ्या, मार्गनिर्धारणामुळे आधुनिक जी टेक्नॉलॉजी आहे, त्यानंतर आधुनिक ज्या मशिनरी आहेत त्याचा अवलंब करणं सुलभ होतं. ओके. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर दर्जेदार वस्तूंचे उत्पादन करणे शक्य होते, जे की अतिशय महत्वाचं आहे. मोठ्या प्रमाणात दर्जेदार वस्तूंची निर्मिती होणं बिझनेसमध्ये. त्यानंतरचा फायदा, उत्पादकता उंचविण्यास मदत होते. मार्गनिर्धारणामुळे आपल्या उत्पादनाची उत्पादकता जी आहे ती वाढण्यास, उंचवण्यास मदत होत असते. त्यानंतरचा फायदा आहे, ग्राहकांच्या आदेशांची पूर्तता वेळेत करून त्यांना समाधान देता येते. लक्षात घ्या, ग्राहकांच्या आदेशाची पूर्तता वेळेत करून त्यांना समाधान देता येते. मार्गनिर्धारणामुळे उत्पादनाचे उद्दिष्ट साध्य होते. मार्गनिर्धारणामुळे उत्पादनाचे उद्दिष्ट साध्य होते. यामुळे उत्पादन संघटनेचा नफा नावलौकिक वाढण्यास मदत होते. मार्गनिर्धारणामुळे उत्पादनाचे उद्दिष्ट साध्य होते. लक्षात घ्या, मार्गनिर्धारणामुळे काय होतं, उत्पादनाचं उद्दिष्ट साध्य होतं. ओके. आणि यामुळे उत्पादन संघटनेचा नावलौकिक वाढतो, त्यांचा नफा वाढतो, म्हणजे व्यवसाय संघटना ही टोटली फायद्यामध्ये जाते मार्गनिर्धारणामुळे. ओके. सो कंपल्सरी लेक्चर ऐकताना कमेंट सेक्शन मध्ये तुमचं नाव मेन्शन करा. कंपल्सरी जिथं महत्वाचं मी सांगितले ते कंपल्सरी काय करा, त्याच्या प्रॉपर नोट्स काढा. ओके, प्रॉपर नोट्स काढा त्याचा. आणि नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण कार्य वेळापत्रक, शेड्यूल, तो पण बऱ्यापैकी मोठा पॉइंट आहे, तो आपण बघूयात. आज आपण बघितलंय काय, आपण बघितलंय कोणतं तंत्र बघितलंय आपण, मार्गनिर्धारण कार्यपद्धती असेल. ओके, त्यामध्ये आपण मार्गनिर्धारण आज बघितलंय. उद्याच्याला आपण कार्य वेळापत्रक बघूया. ओके, असे 4 तंत्र आहेत. 4 तंत्रांचं माझ्या माहितीनुसार 4 लेक्चर होतील. ओके.